मंडळी आज केलंय छान भरपूर पौष्टिक असं पोषण मूल्य वाढवणारं लाल भोपळ्याचं थालीपीठ. उपासाची भाजणी वापरली आहे त्याच्यासाठी. आणि लाल भोपळा आहे तो थोडासा गुळमट असतो, तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी केली आहे छान असा झणझणीत ठेचा. कोथिंबिरीचा ठेचा आहे हा. तुम्हाला जर आवडत नसेल, म्हणजे आवडत नसेल असं नाही, पण तुम्हाला जर उपासाला चालत नसेल तर तुम्ही कोथिंबीर न घालता सुद्धा फक्त शेंगादाणे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करू शकता. खरं तर हे थालीपीठ इतकं तसंच मस्त लागतं, त्याला कशाचीही आवश्यकता नसते. पण आता आपण थोडंसं दही पण घेते आणि हा ठेचा. तर मंडळी हे थालीपीठ कसं केलं ते आपण आता बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. आज मी उपवासाचं जे थालीपीठ आहे तर ते करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये एक वेगळा पदार्थ घालणार आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला बटाटा घालून केला असेल किंवा नुसत्या भाजणीचं पण केलं असेल, पण मी आज एक अजून त्याची पोषण मूल्य वाढवणारा पदार्थ आपण त्याच्यामध्ये घालून उपासाचं थालीपीठ करणार आहे. पण त्याच्या आधी मी उपासाचा थालीपीठाबरोबर खायसाठी छान झणझणीत असा ठेचा करणार आहे. तर त्याच्यासाठी अगदी थोडेसे शेंगादाणे मी घेतलेले आहेत, कारण ठेचा आहे, आपल्याला शेंगादाण्याची चटणी नाही करायची. तर थोडेसे शेंगादाणे, एक 5 ह्या तिखट मिरच्या आहेत, त्याच्यानंतर जिरं घेतली आणि लिंबू घेतलंय. एवढंच साहित्य याच्यासाठी लागतं. मीठ मी ऐन वेळेला घालणार आहे. हां, आणि कोथिंबीर मी घ्यायची विसरले, कोथिंबीर धुवून घेते. एक छोटीशी कढई मी तापत ठेवली, याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया. याच्यामध्ये आपण या मिरच्या परतून घेणार आहे. त्याच्यानंतर जिरं जी आहेत तर ती कच्चीच घालायची ठेचा करताना, म्हणजे त्याची चव जास्त छान लागते. मिरच्या थोड्याशा परतल्या. आता याच्यामध्ये मी शेंगादाणे घातले. ते कच्चे शेंगादाणे आहे, तेलामध्ये परतल्यावर याची चव पण खूप छान लागते. छान तळले जातात ते. तुमच्याकडे भाजलेले शेंगादाणे असतील तर तुम्ही ऐन वेळेला ते मिसळू शकता. आता हे छान परतून घेऊया. मिरच्या आणि शेंगादाण्यांचा रंग पूर्णपणे बदललेला आहे, छान तळलं गेलेलं आहे दोन्ही पण. आता मी गॅस बंद करते आणि हे गार झाल्यावर आपण याचा ठेचा करूया. तर मी आता याच्यामध्ये उपासाची भाजणी घेते. उपासाच्या भाजणीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी सुद्धा चालतं. याच्या आधी मी भाजणीचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. खूप छान होते भाजणी. आणि याच्यामध्ये मी जिरं आधीच घातलेली आहे. जर तुमच्या भाजणीत जिरं नसतील तर तुम्ही एकतर अख्खी जिरं घाला किंवा जिऱ्याची पूड घालू शकता. आता साधारण 3 ते 4 थालीपीठासाठी हे मी उपासाची भाजणी ही घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया, चवीप्रमाणे तिखट घाला. हिरवी मिरचीचा ठेचा मी करणार आहे, तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही आहे. तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता. त्याच्यानंतर हे माझं तिखट पण जास्त तिखट आहे, त्याच्यामुळे मी जेमतेम अर्धा पाऊण चमचाच तिखट घातलेलं आहे. आणि घालतीये कोथिंबीर. कोथिंबीर जे कोणी उपासाला खात नसतील त्यांनी नाही घातली तरी सुद्धा चालेल. आपल्या भाजणीची चव खूप छान असते. अगदी भाजणीचं थालीपीठ तसं पण छान लागतं. पण मी म्हणलं की आज मी एक वेगळा पदार्थ घालून भाजणीचं थालीपीठ करणार आहे. तर त्याच्यामध्ये मी आज घातलेला लाल भोपळा. साधारण भाजणी जेवढी आहे तर तेवढाच मी याच्यामध्ये लाल भोपळा घेतलेला आहे. आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया आणि मग आवश्यकता असेल तरच पाणी याच्यामध्ये घालायचं. भोपळ्याचं भरीत वगैरे आपण करतो, पण एरवी आपल्या लाल भोपळा आपल्या फारशा खाण्यात येत नाही. तर उपासाच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे लाल भोपळा घालून थालीपीठ करा, खूप मस्त होतं. आणि उपासाची भाजणी जेव्हा आपण दळून आणतो तर ती थोडीशी सरसरीत दळून आणायची, म्हणजे मग आपलं जे थालीपीठ आहे तर ते खुसखुशीत आणि असं कुरकुरीत होतं. आता याच्यामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी मी घालते. थोडं थोडं पाणी घाला, कारण भोपळ्यामध्ये पण पाणी असतं. पीठ जर सैल झालं तर थालीपीठ चिवट होतं. मग हे आता फक्त एक 5 मिनिटं झाकून ठेवते, म्हणजे त्याच्यातला जो साबुदाणा आहे तर तो छान फुलून येईल. आणि मग गरज लागेल तर अजून थोडंसं पाणी घालून मी थालीपीठ लावी.
हे थोडंसं गार झालेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात काढते. आता तुम्ही म्हणाल ठेचा म्हणल्यावर ठेचून केला पाहिजे, बरोबर आहे, पण वेळेअभावी थोडासा जाडसर असा मी मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेणार आहे. आणि आता हे परत ओबडधोबड फिरवून घेते. उपवासाचा असा मस्त झणझणीत जाडसर मिक्सरमध्ये बारीक केलेला ठेचा आपला तयार आहे. याच्यावर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही फोडणी घालू शकता, पण खरं म्हणजे याच्यावर ना ऐन वेळेला कच्चं तेल घालून ठेच्याबरोबर जास्त छान लागतं. त्याच्यामुळे मी फोडणी घालणार नाही आहे, पण अर्थात तुमची आवड आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसती जिरं आणि तुपाची फोडणी घालू शकता. थोडंसं मला पाणी कमी वाटलं, मी थालीपीठाच्या पिठात थोडंसं पाणी घातलं होतं. हे बघा, असं थोडंसं मऊसर पाहिजे, फार सैल नको, नाही तर आधी मी जसं म्हणलं तसं थालीपीठं चिवट होतात, पण असं छान थापता आलं पाहिजे. आता नॉनस्टिक तवा असल्यामुळे मी थोडंसं तेल कमी घेतलं आहे, आणि नॉनस्टिक तव्यावर पातळ थापलं तर छान कुरकुरीत थालीपीठ होतं, चिकटत नाही तव्याला. एकसारखं थालीपीठ थापून घ्यायचं, कडेला जाड ठेवायचं नाही, नाहीतर मग तिथं ते कुरकुरीत होत नाही. याच्यात आता थोडंसं तेल घालायचं आणि मग गॅसवर ठेवायचं. नॉनस्टिक असला तरी तवा माझा हा आता जुना झाला आहे आणि थोडासा पातळ झाला आहे. जर असं झालेलं असेल ना तर तरीसुद्धा मंद गॅसवर करायचं थालीपीठ, म्हणजे मग तव्याला चिकटत नाही. हे सुद्धा तेल नाही घातलं तरी चालेल, पण चव छान येते तेल घातलं की. तवा तापेपर्यंत एखादा मिनिट गॅस मोठा ठेवायचा आणि मग नंतर बारीक करून थालीपीठ करायचं, म्हणजे मग ते तव्याला चिकटत नाही आणि छान खरपूस आणि कुरकुरीत होतं. 1-2 ते 3 मिनिटं झालेली थालीपीठ झालं आहे का बघूया आपलं. उपासाचे जे पदार्थ असतात ना, म्हणजे ज्याच्यामध्ये साबुदाणा वगैरे असतो, तर त्याला शक्यतो नॉनस्टिक तवा वापरलेला बरा पडतो, म्हणजे मग चिकटत नाही अजिबात त्याला. थोडं मस्त झालं आहे थालीपीठ, छान कुरकुरीत झालं आहे. आता दुसऱ्या बाजूनी पण मी असंच सोनेरी होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर हे उपासाचं मस्त खमंग असं खुसखुशीत थालीपीठ तयार आहे.